श्री स्वामी समर्थ. खूप स्त्रियांचे मेसेज येतात मला, की मी 11 गुरुवार सुरू केले आहेत, पण नक्की कसं करायचं आहे? अ, कुठल्या-कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये पाळायच्या आहेत आणि कशा पद्धतीने करायचंय? तर ते तुम्ही आम्हाला सांगा. तर प्रत्येकाला मेसेज करून मला रिप्लाय देणं शक्य होत नाही. त्यामुळेच याच्या आधी सुद्धा मी याच्यावरती व्हिडिओ केला होता. पण नवीन जे लोक असतात त्यांच्यापर्यंत पुन्हा एकदा नव्याने या गोष्टी जायला हव्यात म्हणून आजचा हा व्हिडिओ परत करत आहे. तर 11 गुरुवार स्वामींचे कसे करायचे? तर याच्या बाबतीत सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 11 गुरुवार आपल्याला सुरू करायचे बरोबर? तर तुमची कुठली इच्छा आहे किंवा कुठली संकल्प तुम्ही कुठला संकल्प ठेवून हे 11 गुरुवार करणार आहात. तर त्यासाठी ना बघा कुठलाही एक गुरुवार तुम्ही निवडायचा आहे. असं काही नाहीये की गुरुपौर्णिमा येण्याची वाट पाहावी किंवा कुठलाही चांगला सण येण्याची वाट पाहावी असं काही नाहीये. कुठलाही चांगला म्हणजे गुरुवार तुम्ही कुठलाही गुरुवार करू शकता. त्या गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकता. तर येणारा जो गुरुवार असेल ना, तर त्या गुरुवारी तुम्ही 11 गुरुवारचं जे काही स्वामींचे जे काही सुरू करणार आहात, तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये जायचंय. कुठलंही स्वामी केंद्र तुमच्या जवळ असेल, स्वामींचं मंदिर असेल, तिथं जायचंय खडी साखर आणि नारळ घेऊन. आणि तिथे जाऊन तुम्हाला स्वामी समोर जी काही तुमची इच्छा आहे, की जी इच्छा धरून तुम्ही हे 11 गुरुवार करणार आहात, तर ते तुम्हाला स्वामींना सांगायचंय, की असं-असं माझी ही इच्छा आहे आणि त्यासाठी मी हे 11 गुरुवार मनोभावे तुमची सेवा करणार आहे. तर असं सांगून तुम्ही ती खडी साखर आणि नारळ स्वामींच्या चरणी अर्पण करायचं. तर तो नारळ तुम्हाला तिथेच ठेवून परत यायचंय. तो घरी आणायचा नाहीये परत. मंदिरात तुम्ही तो स्वामींच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जो गुरुवार येईल, त्या गुरुवारपासून तुम्ही हे 11 गुरुवार सुरुवात करू शकता. तर सगळ्यात आधी तर बघा, आपल्याला नेहमीप्रमाणे व्यवस्थित छान अशी पूजा करायची आहे, स्वामींची पूजा करायची आहे. आता तुम्हाला तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर आधी एक छोटासा का होईना पण स्वामींचा फोटो तरी नक्कीच घेऊन या आणि तो तुम्हाला सेवा करताना समोर असायला हवा. तर स्वामींची मूर्ती नसेल तरी चालेल, पण एक फोटो तरी नक्कीच तुमच्याकडे असावा स्वामींचा आणि स्वामींची फोटोची व्यवस्थितरित्या पूजा करून, फुलं अर्पण करून तुम्ही धूप, दीप, नैवेद्य दाखवून तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर बघा या 11 गुरुवारच्या सेवेमध्ये तुम्हाला कुठलेच असे कठोर किंवा कडक नियम पाळायची गरज नाहीये. तुम्हाला जर पॉसिबल असेल, तर तुम्ही उपवास त्या दिवशी केला तरी चालेल. उपवास केला तर चांगलंच आहे गुरुवारच्या दिवशी. संध्याकाळी तुम्ही सोडू शकता. दिवसभर तुम्ही अ, फलाहार वगैरे घेऊ शकता किंवा तुम्ही अ, काही पण म्हणजे खिचडी वगैरे तुम्ही खाऊ शकता. उपवास धरला तरीही चालतो, नाही धरला तरीही चालेल. कंपल्सरी नाहीये उपवास धरणं, पण धरला तर चांगलंच आहे. तर 11 गुरुवार असे तुम्ही सुरुवात करायची आहे, तर उपवास धरायचा किंवा नाही धरायचा हा तुमचा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर जर हे 11 गुरुवार करताना तुमच्या घरामध्ये जर काही सुतक लागलं किंवा बघा काही अडचण असेल किंवा सुतक लागलं, तर तेवढ्या दिवसापुरता तो जो गुरुवार येणार आहे, तो तुम्ही स्किप करायचा. म्हणजे त्या गुरुवारी तुम्हाला उपवास धरायचा असेल तर तुम्ही धरू शकता. पण 11 गुरुवारमध्ये तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा नाहीये. तर तुम्हाला एक्स्ट्रा एक गुरुवार त्याच्यामध्ये वाढवावा लागेल. जर तुमच्याकडे काही अडचण असेल किंवा सुतक वगैरे आलं असेल, तर तो गुरुवार तुम्ही स्किप करू शकता. तर बघा, पूजा करताना स्वामींची पूजा करायची आहे. त्यानंतर पारायणाला बसणार आहात म्हणजे तुमच्या पहिल्या गुरुवारच्या सेवेला तुम्ही सुरुवात करणार आहात. तर त्याच्या आधी तुम्हाला तुमच्याकडे जे ताम्हण आहे, ते ताम्हण तुम्हाला समोर समोर ठेवायचंय आणि तुमच्या उजव्या हातामध्ये पाणी आणि तांदूळ घ्यायचे आणि संकल्प करायचा आहे. हातामध्ये पाणी घ्यायचंय, तांदूळ आणि पाणी संकल्प करायचा आहे. म्हणजेच जे काही तुमची इच्छा आहे, ती स्वामींना बोलून दाखवायची तुम्हाला आणि 11 गुरुवार तुम्हीच उत्तमाचं पूर्ण करवून घ्या हे पारायण किंवा तुमची ही 11 गुरुवारची सेवा असं म्हणून ते पाणी तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी तुम्ही तुळशीला किंवा तुमच्या घरात जे काही झाड असेल त्या झाडाला तुम्ही व्हायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला सेवा सुरू करायची तर तुम्ही 11 गुरुवार जे करणार आहात त्यासाठी तुम्हाला 11 माळी स्वामी समर्थ जप करायचा आहे. 11 माळी स्वामी समर्थ जप, 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचंय आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला पूर्ण पठण करायचंय. तर 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि खूप छोटे आहेत अध्याय ते. त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे ते 11
अध्याय 21 अध्यायाचे आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत. तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठलंच टाइमचं लिमिटेशन नाहीये बघा. तुम्हाला जसा वेळ होईल दिवसभरात तसं तुम्ही ही सेवा करू शकता. तर गुरुचरित्राप्रमाणे याला कुठलेही कडक नियम नाहीयेत. तुम्ही पण शक्यतो जर सकाळच्या वेळी तुम्हाला ही सेवा करायला जमलं तर चांगलीच गोष्ट आहे. कारण सकाळच्या वेळी आपलं मन प्रसन्न असतं. शिवाय सेवा सुद्धा उत्तमाची आपल्याकडनं घडते. पण तुम्हाला जर पॉसिबल नसेल तर तुम्ही सकाळी पूजा केली आणि तुम्हाला ऑफिसला जायचंय, कामाला जायचंय, त्यानंतर तुम्ही संध्याकाळी येऊन तुमचं जे काही वाचन आहे ते तुम्ही करू शकता. आणि ही सेवा झाल्यानंतर मग स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे. जे काही तुम्ही घरामध्ये अ, जेवण बनवणार आहात, तर तेच तुम्हाला स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. एखादा गोडाचा पदार्थ त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने साधी सिंपल सेवा करायची आहे बघा 11 गुरुवारची. आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या गुरुवारी तुम्हाला जर मासिक धर्म आला, पिरियड्स आले, तर मग काय करायचंय, तो गुरुवार तुम्हाला तुमच्या 11 गुरुवारमध्ये धरायचा नाहीये. तो गुरुवार स्किप करायचा. म्हणजे त्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता, पण तुम्हाला आणखी एक म्हणजे 12वा गुरुवार तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही 11 गुरुवार स्वामींची ही सेवा नक्कीच करू शकता. आणि तुमचे 11 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही उद्यापन करू शकता, अन्नदान करू शकता किंवा घरामध्ये तुम्ही सवाष्ण जेवायला घालू शकता किंवा एक लहान मुलींना सुद्धा जेवायला घालू शकता. आणि हे सगळं नाही जमलं तर तुम्ही मंदिरामध्ये अन्नदानासाठी सुद्धा देणगी देऊ शकता किंवा अन्नदान करू शकता. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने हे 11 गुरुवारची स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे. तर आणखी काही प्रश्न तुमचे राहिले असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देईल. श्री स्वामी समर्थ.